शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील कापूस पिकाची जर कधी लागवड करणार असाल तर या टॉप काही व्हरायटींबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे, ज्या की आपल्याला रेकॉर्ड असं उत्पादन देत असतात. चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघता ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, यापैकी एक व्हरायटी अशी देखील आहे जी की म्हणजे आपल्याला हलक्या काळ्या रानामध्ये देखील आपल्याला दमदार उत्पादन देत असते. त्यासोबतच कमी वेळामध्ये देखील येत असते आणि वेचणीसाठी देखील साधी आणि सोपी असते. तर त्याविषयी आपण संपूर्ण चर्चा करूया. आणि सर्वप्रथम पहिली आणि महत्त्वाची व्हरायटी जर बोलायचं म्हटलं तर जी काय म्हणजे तुळशी सीडची कबड्डी. शेतकरी मित्रांनो, ही देखील व्हरायटी आपल्याला दमदार ॲव्हरेज आपल्याला देत असते. दरवर्षी ही चांगल्या प्रकारे मागणीत असते. हिचं देखील आपल्याला एका बोंडाचं वेट जे आहे तर ते आपल्याला कमीत कमी म्हटलं तर 6 ग्रॅम पासून तर 7 ग्रॅम पर्यंत आपल्याला एका बोंडाचं वेट आपल्याला बघायला मिळत असतं. त्यासोबतच कैऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात लागत असते. सोबतच याची लागवड कशी करायला पाहिजे, आपण 3x2 ची किंवा 4x1.5 ची अशी देखील याची लागवड करू शकतात. दमदार ॲव्हरेज देणारी कबड्डी, तुळशी सीडची कबड्डी ही नक्कीच आपण ट्राय करू शकता. किंवा या व्यतिरिक्त दुसरी आणि महत्त्वाची जर व्हरायटीचा विषय जर बोलायचं म्हटलं, जी की म्हणजे ॲग्रीसीडची US 7067. ही देखील व्हरायटी दमदार ॲव्हरेज आपल्याला दरवर्षी देत असते. त्यासोबतच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मागणीची एक महत्त्वाचं कारण म्हणजे जी की म्हणजे वेचणीसाठी अगदी सोपी आणि सरळ. शेतकरी मित्रांनो, याला देखील आपल्याला या व्हरायटीमध्ये जबरदस्त अशा मोठ्या प्रमाणामध्ये कैऱ्यांची संख्या चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असते. सोबतच याचं देखील आपल्याला एका बोंडाचं वेट जर म्हटलं तर आपल्याला 6 ग्रॅम ते 7 ग्रॅम पर्यंत आपल्याला बघायला मिळतं. याची देखील लागवड आपण 3x2 किंवा 4x1.5 ची करू शकतात. तिसरी आणि महत्त्वाची जर व्हरायटी विषयी जर कधी बोलायचं म्हटलं, मैको कंपनीची 7373, जी की धनदेव म्हणून आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत असते. शेतकरी मित्रांनो, अगदी कमी वेळामध्ये आणि जबरदस्त उत्पादन देणारी मैको कंपनीची धनदेव ही देखील व्हरायटी आपण नक्कीच निवड करू शकतात. ही देखील आपल्याला 140 ते 160 दिवसांमध्ये पहिली वेचणी आपल्याला बघायला मिळत असते. शेतकरी मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेकर्स उत्पादन देणारी ही देखील व्हरायटी आपल्याला नक्कीच आपण याचा लागवड करू शकता. चौथी आणि सर्वात महत्त्वाची व्हरायटी जर बोलायची म्हटलं, जी की म्हणजे राशी सीडची 659. ही देखील व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मागणी असणारी ही व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, वेचणीसाठी अगदी सोपी आणि ॲव्हरेज जे आहे तर आपल्याला याचं जे काही एका बोंडाचं वेट जे आहे तर ती आपल्याला कमीत कमी म्हटलं तर 6 ग्रॅम पासून तर 7 ग्रॅम पर्यंत आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यासोबतच कैऱ्या या ज्या सीड आहे तर याला कैऱ्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एका झाडाला खूप मोठं कैऱ्या बघायला मिळत असतात. त्याचसोबतच शेतकरी मित्रांनो, याची देखील लागवड कशी करायला पाहिजे, लागवड आपण 3x2 किंवा 4x1.5 ची आपण याची लागवड केली तर उत्तम असं जबरदस्त ॲव्हरेज आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यासोबतच हलक्या काळ्या रानामध्ये देखील जबरदस्त ॲव्हरेज आपल्याला मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, पाचवी आणि महत्त्वाची व्हरायटी विषय जर बोलायचं म्हटलं, जी की म्हणजे अजित सीडची 155. ही देखील व्हरायटी आपल्या शेतकऱ्यांना प्रचंड मागणी असते आणि दमदार व्हरायटी आहे. याच्यामध्ये जे काही शेतकरी मित्रांनो अगदी कमी कालावधीमध्ये लवकर येणारं पीक आहे, जे की 155 दिवसापासून तर 160 दिवसापर्यंत आपल्याला याची पहिलं वेचणी आपण करू शकता. जे काही याचं बोंडाचं वेट आहे तर ते 5.5 पासून तर 7 पर्यंत आपल्याला बघायला मिळत असतं. शेतकरी मित्रांनो, जे की आहे सोबतच याची देखील लागवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, याची लागवड आपण 3x2 किंवा 4x1.5 अशी देखील करू शकतात. दमदार ॲव्हरेज आपण नक्कीच मिळू शकता. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, या अगोदर तुम्ही यापैकी कोणत्या व्हरायटीची लागवड केली होती हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. त्यासोबतच अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा देखील दमदार ॲव्हरेज मिळवण्यासाठी या दमदार व्हरायटीविषयी त्यांना देखील माहिती नक्कीच राहू शकते. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.